दिवसापासून मनात इच्छा होती की गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन त्यांचे दर्शन घ्यायचं। 3, 2, 1 हॅलो नमस्कार मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात। मी नमिता तुम्हा सर्वांचं नमिता पाटील या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे। तुम्हाला हा दिवस आनंदात मजेत जाऊ दे व तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे। आज घटस्थापनेची 4थी माळ असून आजचा कलर पिवळा आहे, त्यामुळे मी हा ड्रेस घातलाय। विरूच्या स्कूल मधून काहीच कंपल्सरी नाही वेगवेगळ्या कलर नुसार खाणं देणं, परंतु दररोज मी माझ्या इच्छेनुसार त्याला वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ करून देते। आज येलो कलर असल्यामुळे मी पोहे बनवत आहे। काल रात्रीच मी 9 दिवस 9 रंगावर असणाऱ्या विषयावर काही बोलले, परंतु ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या इच्छेनुसार आहेत। पहिल्यापासून कलर नुसार विरूला खाऊ करून द्यायचं असं मी काही ठरवलं नव्हतं, परंतु पहिल्या दिवशी व्हाईट कलर असल्यामुळे साधे त्याला डोसे बनवून दिले। त्यानंतर रेड कलर मध्ये काय करू असा विचार करताना अचानक मला बीटची रेसिपी आवडली। फक्त साध्या पांढऱ्या भातामध्ये बीट किसून मी फ्राय केला, त्याला ते इतकं आवडलं की त्याने तो पूर्ण टिफिन त्या दिवशी संपवला। घरी आल्या त्याने पुन्हा सांगितलं की मम्मा मला तोच भात खायचा आहे, त्यासाठी मी त्याला डबल भात फ्राय केला। दररोजच्या जेवणापेक्षा आपण सुद्धा असं काहीतरी वेगवेगळं केलं तर मुलं सुद्धा खूप आवडीनं खातात आणि आपली एकच इच्छा असते की आपल्या मुलांना भरपूर खाल्लं पाहिजे, त्यासाठीच आपला हा सगळा प्रयत्न असतो। विरूची सगळी तयारी करेपर्यंत इकडे पोहे सुद्धा तयार झाले। आज तिघं सुद्धा आम्ही पोहे खाणार असल्यामुळे थोडे जास्त बनवलेत आणि यामध्ये शेंगदाण्याचा वापर जास्त आहे। विरूच्या स्कूल साठी टिफिन भरून घेतलाय, त्याच्यात थोडी शेव सुद्धा घालते, घरात आहे थोडी शिल्लक। असा आहे आज विरूचा टिफिन। येलो कलर स्पेशल पोहे, येलो डे निमित्त असा आहे विरूचा स्पेशल लुक। आता 2 तास स्कूल मध्ये थांबायचं असल्यामुळे मी त्याला एकदम साधे ड्रेस वापरते। जास्त हेवी ड्रेस वापरले तर मुलांना त्याचा त्रास होतो। विरू हा ड्रेस कोणी घेतलाय तुला? आईने घेतलेला हा ड्रेस आहे। आजचा माझा नाश्ता पोह्यावर थोडी शेव घालून घेतले व त्यासोबतच थोडं दही सुद्धा घेतलंय। पोह्यासोबत दही खायला मला खूप आवडतं। आपल्या सगळ्या स्त्रियांची जेवण बनवणे, साफसफाई करणे ही कामे कधीच संपणार नाहीत। रोज मी एका भागाची साफसफाई करते, त्यामुळे एका दिवशी जास्त लोड येत नाही किंवा सगळी स्वच्छता एकदम करायचा खूप कंटाळा येतो। आज टीव्ही युनिट मधील एक ड्रॉवर व्यवस्थित ऑर्गनाइज करायचे ठरवले होते। त्यामध्ये थोडे बिलाचे पेपर, मेडिसिन कव्हर, पर्स, हेडफोन, चार्जर असे सगळे साहित्य एकत्र होऊन खूप पसारा झाला होता। सुरुवातीला ड्रॉवर मधील सर्व साहित्य बाहेर काढून ठेवले, नंतर सुक्या कापडाने सर्व कचरा गोळा करून थोड्या ओल्या कापडाने पुसून घेतले। ड्रॉवर सुकेपर्यंत साहित्य वेगवेगळे केले, नंतर ते सगळे साहित्य व्यवस्थित जागेवर ठेवले। ते ठेवताना प्रत्येक गोष्ट कशी पटकन दिसेल याचा विचार करून प्रत्येक गोष्ट मी वेगवेगळी ठेवली। ज्या गोष्टी आपल्या दररोजच्या वापरासाठी लागतात त्या गोष्टी वर ठेवल्या जेणेकरून त्या पटकन घेता येतील। त्यामध्ये काही चांगले पेन सुद्धा होते, ते पाउच मध्ये ठेवले। नको आहे तो सर्व कचरा एकत्र करून डस्टबिन मध्ये टाकला। त्या ड्रॉवर मध्ये विरूची काही अॅनिमल्सही सापडले। खूप दिवसापासून मनात इच्छा होती की गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन त्यांचे दर्शन घ्यायचं, परंतु काही कारणामुळे ते जमत नव्हते। परंतु आज फायनली तो योग जुळून आलाय आणि मला आज वेगळंच समाधान वाटते की स्वामींचा सगळ्यात आवडता रंग पिवळा आहे आणि आजचा कलर सुद्धा पिवळा आहे आणि मला मठात जायला मिळालं। मठात जाण्यासाठी मी तांदूळ, थोडी साखर, ऍपल, 2 अगरबत्ती आणि काही फुलं घेतलेत। हे सगळं साहित्य एकत्र घेऊन मठात दर्शनाला जातोय। स्वामींच्या मठात जाऊन आल्यामुळे खूप मस्त वाटत आहे। खूप दिवसाची इच्छा होती ती पूर्ण झाली।
स्वामींच्या मठाशेजारी एक खूप छोटा पाणीपुरीचा गाडा आणि त्याची चव इतकी अप्रतिम आहे की आम्ही जाईल तेव्हा ती पाणीपुरी खातो. आणि आज असं काही प्लॅन केलं नव्हतं, परंतु सुरुवातीलाच गाडी पार्किंग करताना वीरूच्या अचानक लक्षात आलं आणि तो बोलतो की बाबा मला पाणीपुरी खायची आहे. आणि जे माझ्या मनात होतं ती गोष्ट बाहेर आली, त्यामुळे मी पण खूप खुश झाले होते. दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणची पाणीपुरी मनसोक्त खाल्ली. त्याची चव एवढी भारी आहे की आणि ते देणारे काका सुद्धा खूप प्रेमाने देतात. वीरूचे तर ते इतके लाड करतात की जाईल तेव्हा त्याला 1 ते 2 पुऱ्या एक्स्ट्रा देतात. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओ मधून. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. Bye. लव्ह यू. I love you. कसं म्हणायचं लव्ह यू? I love you.